नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर म्हणजे मॉस त्यातला एक लेसन आहे आपल्याकडे शियर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट. त्यातला बघा एक इम्पॉर्टंट सम, अ सिम्पली सपोर्टेड बीम ऑफ 5 मीटर स्पॅन आपल्याला दिलेला आहे. लक्षात घ्या, आपण एक सिम्पली सपोर्टेड बीम एक डायग्राम इथे काढून घ्या सिम्पली सपोर्टेडची. बघा याचा जो काय आपल्याकडे जो स्पॅन आपल्याला दाखवलेला आहे तो आहे 5 मीटरचा. बघा हा एक 5 मीटर आपल्याकडे स्पॅन आहे. त्यामध्ये बघा 2 पॉइंट लोड आहे, 5 किलोन्यूटन अँड 7 किलोन्यूटन. त्यातला बघा 5 किलोन्यूटन जो आहे त्याचा डिस्टन्स तुम्हाला दिले 1.5 मीटर वरती जो आहे. म्हणजे बघा समजा आपण इथे एक हा 1.5 मीटर या पॉइंट पर्यंत बघा आहे 5 किलोन्यूटन. त्यानंतर पुढे बघा पुढचा जो आपल्याला दाखवलेला आहे तो आहे 3.5 मीटर. बघा आपण इथे कुठेतरी तो 3.5 मीटर इथे डिस्टन्स घ्या 3.5 मीटर. बघा तो आहे आपल्याकडे 7 किलोन्यूटन. म्हणजे 5 किलोन्यूटन जो आहे 1.5 मीटर वरती तो लोड पडलेला आहे आणि 7 किलोन्यूटनचा 3.5 मीटर वरती जो लोड पडलेला आहे. लक्षात घ्या इथे आपण एसएफडी बीएमडी साठी इथे जागा आपण सोडून देऊ. त्यानंतर लक्षात घ्या समेशन ऑफ Fy is equal to 0. समेशन ऑफ Fy is equal to 0. त्याच्यामध्ये लोड बघा आपल्याला Ra प्लस Rb is equal to 5 प्लस 7. याच्यामध्ये फक्त लोडची ऍडिशन करा. मग इथे बघा Ra प्लस Rb is equal to 12 किलोन्यूटन. आलं लक्षात. त्यानंतर बघा समेशन ऑफ Ma is equal to 0 म्हणजे मोमेंटम. बघा इथे लोड इनटू डिस्टन्स म्हणजे 5 into 1.5 प्लस 7 into 3.5. बघा इथं इज इक्वल टू स्पॅन आपल्याकडे दिसतो आपल्याला 5 म्हणजे 5 Rb. लक्षात घ्या इथं एक रिएक्शन देऊन घ्यायचं. हा पॉइंट आपल्याकडे आहे A आणि हा आहे आपल्याकडे B. बघा इथं 5 into 1.5 म्हणजे 7.5 प्लस 7 into 3.5. बघा हाला 32 त्याला डिवाइड व्हायचं 5 लावा म्हणजे आपल्याकडे Rb जो निघाला आहे म्हणजे Rb 6.4 किलोन्यूटन. बघा आता हा Rb आपल्याला आला आहे तो Rb आपण इथे पुट अप करू. लक्षात घ्या म्हणजे Ra प्लस बघा इथे Rb ची व्हॅल्यू 6.4 इज इक्वल टू 12 म्हणजे Ra इज इक्वल टू 12 मायनस 6.4. Ra इज इक्वल टू 12 मायनस आन्सर म्हणजे Ra आपल्याकडे आलेला आहे 5.6 किलोन्यूटन. म्हणजे Ra आणि Rb हे आता आपल्याकडे इथं तयार झाले. त्यानंतर बघा एसएफडी चं कॅल्क्युलेशन. एसएफडी कॅल्क्युलेशन बघा एसएफडी कॅल्क्युलेशन साठी बघायला गेलं तर आपल्याला इथे लोड डिस्टन्स त्याचा आपण बॅलन्स करून आपण एसएफडी आणि बीएमडी इथे फाइंड आउट करणार आहोत. बघा एसएफ बिटवीन त्याच्यामध्ये आपण बघा याच्यातला एसएफडी आपल्याला काढायची ए आणि सी. बघा ए अँड सी म्हणजे इथे बघा एफएक्स म्हणजे इथे कोण आहे Ra. इथे बघायला गेला तर Ra ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आलेली आहे 5.6 किलोन्यूटन. त्यानंतर बघा एसएफ बिटवीन सी आणि डी. बघा हा एफएक्स आहे त्याच्यामध्ये बघा हा 5.6 मायनस इथला लोड मायनस करा म्हणजे हा 5 म्हणजे हा आपल्याकडे येतो इथे 0.6 किलोन्यूटन. बरोबर. त्यानंतर बघा आपल्याकडे हा शियर फोर्स आहे बिटवीन डी आणि बी. बघा इथे म्हणजे एफएक्स आहे 5.6 हा -5 आणि हा -7 म्हणजे बघा इथे 5.6 -5 -7 म्हणजे हा आला आपल्याकडे -6.4 किलोन्यूटन. आता लक्षात घ्या आपण जेव्हा व्हॅल्यू इथे फाइंड आउट केली त्याच्यावर आपण एसएफडी कशी बनवतो. बघा आपला जो इथे एफएक्स मला हा एक पॉइंट दिसतोय तो आहे आपल्याकडे 5.6
सेकंड आहे आपल्याकडे 0.6 आणि नंतरचा आपल्याकडे आहे मायनस 0.4. बघा याची प्रोजेक्शन आपण सरळ खाली ओढून घ्या. बघ इथे याची प्रोजेक्शन येऊ द्या आणि इथे समजा बघा. तर बघा एसएफडी मध्ये बघा आपल्याकडे जो ए आणि सी च्या बिटवीन जो आहे 5.6 आहे. बघा आपण समजा इथे हे करू. आता ही आली आपली 5.6. बघा इथे आपण थोडं डार्क मोड मध्ये काढतोय. हा आहे आपल्याकडे 5.6. नंतर लक्षात घ्या हा आपण इथे गेलो. त्यानंतर 5 ने आपण खाली येतो सी पॉइंटला. तर 5 ने खाली आल्यानंतर बघा इथे 0.6 एवढा डिस्टन्स आपल्याला इथे मिळतोय. तुम्ही याला पूर्ण टच करू नका म्हणजे हा इथे आला आपल्याकडे 0.6. बघा या ठिकाणी 0.6 आहे कारण हा होता आपल्याकडे 5.6. आणि लक्षात हा 5.6 होता. त्यानंतर आपण 5 ने खाली आलो म्हणजे हा 0.6 चा डिस्टन्स आपल्या इथे कव्हर झाला. त्यानंतर पुढे बघा -6.4 डी च्या इथे बघा म्हणजे हा एक आपण इथे घेऊ आणि ही जी लाईन आहे बघा ही अशी पुढे कंटिन्यू करा याच्यामध्ये म्हणजे 0.6 ची लाईन आपण पुढे घेतली. पुढे एका लाईन मध्ये घ्या बघा म्हणजे हा 0.6 किलोन्यूटन. तिथून तो खाली होतो. तिथून आपण कितीने खाली येतोय -6.4. तो इथे असा एक टच करा बघा म्हणजे हा झाला आपल्याकडे 6.4 किलो न्यूटन. म्हणजे अशा पद्धतीने हे झालं आपली एसएफडी डायग्राम. बघा त्यानंतर आपल्याला बघायचे आहे बीएमडी डायग्राम. बघा बीएमडी कॅल्क्युलेशन. बीएमडी छोटं कॅल्क्युलेशन लक्षात घ्यायचं. बघा बीएमडी कॅल्क्युलेशन. बघा बीएमडी कॅल्क्युलेशन मध्ये इकडचा आरए आहे. आरए इंटू इकडचा लोड सी पर्यंत लोड आपण डिस्टन्स कव्हर करून घेऊ. बघा बीएमडी मध्ये जर पहिल्या पॉइंट मध्ये बीएमडी ला आपण बघायला गेला तर आरए किती आहे आपल्याकडे बघा इथं 5.6 म्हणजे 5.6 इंटू बघा याचा डिस्टन्स किती दिसतो आपल्याकडे 1.5. लक्षात घ्या 5.6 इंटू 1.5 म्हणजे हा येतो आपल्याकडे 8.4 किलो न्यूटन मीटर. याला एक नाव द्या एमसी कारण आता सी पॉइंटचा तो वेंडिंग मोमेंटचा होता बघा 8.4. इथे मी डायग्राम ड्रॉ करतो बघा बीएमडी सी पॉइंट वरती किती येतो 8.4. तर लक्षात घ्या आपण इथे कुठेतरी असा 8.4 किलो न्यूटन या पॉइंटवर तो एमसी दाखवला. त्यानंतर बघा इकडे लक्षात घ्या पूर्ण 5 मीटरचा आपल्याकडे स्पॅन होता. या 5 मीटरच्या स्पॅन मध्ये डी पॉइंट पर्यंत 3.5 चा डिस्टन्स आहे आपल्याकडे. म्हणजे उरलेला जो काही डिस्टन्स आहे तो म्हणजे आहे 1.5 मीटरचा. आलं लक्षात. बी कडनं बघा म्हणजे इथं डी पॉइंट कडं म्हणजे एमडी इज इक्वल टू लोड घ्या 6.4 आहे आरबी. आरबी कडनं डी पर्यंत डिस्टन्स लक्षात घ्या 1.5 म्हणजे 6.4 इंटू 1.5 बघा 6.4 इंटू 1.5 म्हणजे हा येतो आपल्याकडे 9.6 किलो न्यूटन मीटर. बघा आपल्या इथं आपण 9.6 सोडा म्हणजे वरती दाखवायचं. हा आला 9.6 किलो न्यूटन मीटर. मग बघा आता आपल्याला कसं ड्रॉ करायचं लक्षात घ्या. हा जो एक पोर्शन बघा इथून एमसी साठी 8.4 किलो न्यूटन आपल्या गाडीला होता आणि एमडी साठी बघा 9.6 म्हणजे ही रेष इथं जॉईन करा आणि ही लाईन जी आहे बघा ती इथे जॉईन करा. बघा म्हणजे अशा पद्धतीने आपण एसएफडी आणि बीएमडी इथं विथ डायग्राम आपण इथे सॉल्व्ह केला आहे. खूप इझी प्रॉब्लेम आहे. व्यवस्थित प्रॅक्टिस करा आणि या बेसवरचे मॅक्सिमम एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा.